नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. 1200 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल किती लागणार आहे, मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे. मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्ही जे कन्स्ट्रक्शनचं काम करणार आहेत त्यासाठी मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत, कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत, त्यावरती टोटली मटेरियलचा खर्च अवलंबून असतो. पण मित्रांनो, आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला, एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की 1200 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते, तेही मराठीमध्ये. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 1200 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी टोटल कामासाठी सिमेंट किती लागणार आहे? 500 ते 550 बॅगच्या आसपास या रेंजमध्ये लागणार आहे. एका सिमेंट बॅगची जी खरेदीची किंमत आहे आपण एक सरासरी 360 रुपये धरलेले आहे. तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट खरेदी करणार आहेत त्यावरती रेट अवलंबून आहे. पण नॉर्मली आपण 360 रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे. 500 बॅगचे झाले 1,80,000 रुपये सिमेंटचा खर्च. त्यानंतर स्टील किती लागणार आहे? 4000 किलो ते 4500 किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे. स्टीलचा जो रेट आहे आपण खरेदीचा पर किलोचा तो 65 रुपये धरलेला आहे. स्टीलचा सुद्धा मित्रांनो कंपनीवरती रेट अवलंबून आहे. आपण 65 रुपये उदाहरणासाठी धरलेला आहे. 4000 किलोचे झाले 2,60,000 रुपये स्टीलसाठी खर्च. त्यानंतर बांधकामाच्या क्रश सँडसाठी किती खर्च येऊ शकतो? टोटल RCC काम आणि बांधकाम करण्यासाठी क्रश सँड किती लागणार आहे आपल्याला? 16 ते 18 ब्रास या रेंजमध्ये लागणार आहे. बांधकामाचा जो क्रश सँडचा जो खरेदीचा ब्रासचा रेट आहे तो आपण 6500 रुपये धरलेला आहे. 16 ब्रासचे झाले 1,04,000 रुपये आपल्याला बांधकामाच्या क्रश सँडसाठी. त्यानंतर आपल्याला प्लास्टरची जी सँड आहे त्यासाठी किती खर्च येऊ शकतो? आतील बाजूचं प्लास्टर आणि बाहेरील बाजूचं प्लास्टर करण्यासाठी 6 ते 7 ब्रासच्या आसपास आपल्याला प्लास्टरची वाळू लागणार आहे, म्हणजे सँड लागणार आहे, क्रश सँड. त्याचा मित्रांनो जो आपण प्लास्टरच्या सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण 8,000 रुपये ब्रासचा धरलेला आहे. 6 ब्रासचे झाले 48,000 रुपये. प्लास्टरच्या सँडसाठी 48,000 रुपये खर्च येऊ शकतो. त्यानंतर खडी किती लागणार आहे? टोटल RCC कामासाठी 15 ते 16 ब्रासच्या आसपास लागणार आहे. खडीचा जो ब्रासचा रेट आहे आपण खरेदीचा तो 5,000 रुपये धरलेला आहे. 15 ब्रासचे झाले 75,000 रुपये खडीचा खर्च. त्यानंतर वीट किती लागणार आहे? वीट मित्रांनो 21 ते 22,000च्या आसपास वीट लागणार आहे. तुमचा प्लॅन कसा आहे 1200 स्क्वेअर फूटचा त्यावरती वीट किती लागणार आहे अवलंबून आहे. पण नॉर्मली या रेंजमध्ये लागू शकते 21 ते 22,000च्या आसपास. बाहेरील बांधकाम जर 9 इंच असेल, आतील बांधकाम जर 4 इंच असेल तर या रेंजमध्ये लागू शकते. विटांचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 8 रुपये धरलेला आहे. 21,000 विटांचे झाले 1,68,000 रुपये. मित्रांनो, विटांचा रेट तुमच्या गावामध्ये काय चालू आहे किंवा खडी असेल, क्रश सँड असेल, तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आपण उदाहरणासाठी सर्व रेट धरलेला आहे. मित्रांनो, स्टाईल व ग्रेनाइटसाठी टोटल किती खर्च येऊ शकतो? सर्व रूममध्ये तुम्ही स्टाईल बसवणार असाल, त्याचबरोबर टॉयलेट बाथरूममध्ये तुम्ही स्टाईल बसवणार असाल, किचनवरती तुम्ही ग्रेनाइट बसवणार असाल किंवा जिना टप्प्यावरती ग्रेनाइट बसवणार असाल, डोअर विंडोच्या ज्या फ्रेम तुम्ही ग्रेनाइटमध्ये बनवणार असाल, तर मित्रांनो हा टोटल एक लमसम आपण खर्च धरलेला आहे 1,00,000 रुपये ते 1,30,000 या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो. त्यानंतर डोअर विंडो स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो? मित्रांनो, हा खर्च 1,00,000 रुपये ते 1,20,000 या रेंजमध्ये येऊ शकतो. त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? प्लंबिंगच्या मटेरियलसाठी 80 ते 90,000 रुपये या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो. मित्रांनो, मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण मटेरियल खरेदी करण्यासाठी जातो त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या रेट आहेत मित्रांनो. त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो? 80 ते 85,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे 1200 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो. या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 13,40,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, एक तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर 13 ते 14 लाख रुपये या दरम्यान मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो 1200 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर. समजलं मित्रांनो? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.